स्वराज्याच्या संकल्पिका राष्ट्रमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिरावजी फुले, भारताचे संविधान निर्माण करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरु तुकोबा, वारकरी संप्रदायाचे सर्व संत आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या सभेला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावजी साहेब, आदरणीय अंजलीताई, आदरणीय सुजातदादा, आदरणीय रेखाताई ठाकूर, संपूर्ण राज्य कार्यकारिणी, संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी, मुंबई प्रदेश कार्यकारिणी, युवा आघाडी, महिला आघाडी, या सर्वांना मी वंदन करतो, नमस्कार करतो आणि इथे जमलेल्या सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना सुद्धा जय भीम जय शिवराय करतो। 25 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणाचं स्मरण म्हणून आज आपण इथे सन्मान करण्यासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत। बाबासाहेबांच्या त्या भाषणामधलं मला आवडलेलं आणि आपल्या सर्वांनी लक्षात ठेवावं असा एक विचार त्या दिवशी सांगितला की या देशाची राजकीय लोकशाही जर यशस्वी व्हायची असेल तर सामाजिक लोकशाही यशस्वी झाली पाहिजे। सामाजिक लोकशाही यशस्वी झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीचा अर्थ नाही। सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर या देशाच्या राजपाटमध्ये, या देशाच्या सत्तेमध्ये बहुजनांचा आणि शोषित वंचितांचा सहभाग असल्याशिवाय या देशाची लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही, हा विचार बाबासाहेबांनी दिला। परंतु इथल्या राजकीय प्रस्थापित पक्षांनी कायम इथल्या शोषित वंचित आणि बहुजनांना जे सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्या लोकांना सत्तेबाहेर ठेवून या देशाचा सत्यानाश करण्याचं एकही संधी सोडली नाही। बाबासाहेबांच्या विचारांनी आपण कायम वंचित बहुजन आघाडी सांगत असते की तुम्ही आजमावून पाहिलेलं आहे। 2014 पासून भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी जे जे गैर भाजपा प्रस्थापित पक्ष प्रयत्न करतायत ते वंचित शोषितांना सोडून प्रयत्न करतायत, म्हणून त्यांना यश येत नाही। जर भाजपाला हरवायचं असेल तर या राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यामध्ये सामील व्हावं, कारण की भाजपाला नेस्तनाबूत करण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये। आज बिहारची जर निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस सोबत मागासलेल्यांचा एकही चेहरा सोबत नव्हता, त्याच्यामुळे बिहारमध्ये सपाटून मार खाल्ला। येत्या निवडणुकांमध्ये देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, 2029च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये जर गैर भाजपाच्या जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यामध्ये सामील झाले नाही तर याही वेळेला भाजपाचा पराभव तुमच्यानी शक्य होणार नाही। येत्या काळामध्ये आपल्याला 2029ची तयारी आजपासूनच सुरुवात करायची आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक लोकशाही अभिसरणाची सुरुवात करून ही सत्ता हस्तगत करायची आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि संविधानवादी नागरिकांनी एक दिलाने एकजूट होऊन पक्षाला जिथे पक्षाने उमेदवार दिलेला आहे त्याला मतदान करून जिंकून द्यायचं आहे। आणि येणारी सत्ता आता आपण जे ऐकलेलं आहे की आपण या देशाची खरे मालक म्हणून सिद्ध करायचं असेल तर राजकीय सत्ता हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे। म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की या संविधान सन्मान रॅली निमित्त आपण सर्वांनी प्रण करूया की येत्या सर्व निवडणुकांमध्ये पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्तेचा मार्ग आज आपण मोकळा करूया। इतका आपल्याला शब्द देतो, इतका आपल्याकडून शब्द घेतो आणि आपली लढा घेतो। जय शिवराय, जय भीम।